मध्ये आपणा सर्व पत्रकार बंधूंना या प्रेस कॉन्फरन्सचं जे काही निमंत्रण दिलं आणि आम्हा तमाम धरणग्रस्तांच्या ज्या काही व्यथा समजून घेण्यासाठी आपण अल्पावधीमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल संपूर्ण पावना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने तमाम प्रश्न प्रथमतः आलेल्या सर्व पत्रकारांचे पावना धरणग्रस्तांच्या वतीने मी स्वागत करतो आणि आल्याबद्दल आभार मानतो. मनाला वाटेल अशा पद्धतीने हे राज्यकारभार करतात. मला तर वाटतं ही लोकशाही नसून ही ठोकशाही आहे. मला वाटतं मी केलं, मी तसंच करीन, मी तुम्हाला विश्वासात घेणार नाही, अशा मनमानी कारभार सध्या राज्यामध्ये चालू आहे. परंतु पुनर्वसन न करता ते कामही आम्ही थांबवलेले आहे आणि उद्या जर काय एखादा धोका झाला तर आमचेच कोणतरी नातेवाईक आमचे बांधव धरणाच्या खाली त्याचं काय, म्हणजे इतकं निष्काळजीपणाचं हे साधारण सत्ताधारी आणि प्रशासन काम करते. तर माझी आपल्याकडून एकच विनंती आहे की आमचा आवाज, आमचा धरणग्रस्तांचा 863 लोकांचा जो आवाज आहे तो माननीय सदस्य जे काम करणारे आहेत मंत्रिमंडळात त्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि त्यांनी आमच्या या धरणग्रस्तांचा जो प्रलंबित प्रश्न आहे तो मार्गी लावावा अशी आमची पत्रकारांना विनंती आहे. आणि ही जास्तीत जास्त व्हायरल बातमी करून सर्वसामान्यांना जो गैरसमज पसरवण्याचं काम झालंय तो दूर व्हावा यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे. पुढील प्रश्न जे तुम्हाला वाटतात ते विचारा, आम्ही आमच्या ह्यानी उत्तर त्याला देऊ. आज या ठिकाणी संपूर्ण पत्रकार बांधव आणि माझ्या संयुक्त संघटना आणि धरणग्रस्त बांधव येथे आलेले आहेत. प्रत्येकाला पोटतिडीक आहे. हिरिरे काम करतात. 50 वर्ष आलं माझा कार्यकर्ता इथं या संघटनेमध्ये काम करतोय. पायापासून कळसापर्यंत काय घडलं ते आमच्या सरकारला पूर्ण माहिती आहे. कसे मोर्चे केले, किती वेळा अटक केली, किती 18 दिवसांनी सत्याग्रह करून आम्हाला आमच्यावर केशी झाल्या, FIR झाल्या, त्या सगळ्या मागे घेतल्या गेल्या. न्याय तेवढाच मिळाला का आमच्या केशी मागे घेतल्या. आज पिंपरी चिंचवड सारख्या ठिकाणी लक्ष्मणराव जगताप महापौर असल्यापासून आम्हाला आश्वासन दिली गेली की आम्ही ही 20-22 गावं दत्तक घेऊ, त्या रिंग रोड करू, ह्यांच्या पूर्ण ज्या अपुऱ्या पुनर्वसनाच्या काही कामं राहिलेले तेही आम्ही पूर्ण करून देऊ. प्रत्येक घरटी खातेदार नव्हे तर घरटी एक म्हणून कामाला लावू. फक्त आश्वासनच राहिली. त्यानंतर दुसरा विषय असा की आज आम्ही काम करत असताना आमच्यात मतभेद वाढवण्याचं काम होतं, त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. कारण त्याच्यामुळे काय होतं, शेतकरी तुतुंबने एकामेकांना करतात, ते होऊ नये. समजून घेतात, समजदारपणा आहे, सगळ्याकडे घेतात, पण तेही झालं नाही पाहिजे. समजून घ्यायच्या आधीच समजलं पाहिजे. तर कुठल्याही धरणग्रस्तांना किंवा संघटनेला विश्वासात न घेता हे काम चालतं, हे आमच्या अन्यायच आहे. कारण जी आम्हाला भूक आहे, जी आम्हाला ताण आहे, बंदिस्त पाईपलाईन गेलीच पाहिजे, परत डॅमला सपोर्ट मिळलाच पाहिजे. परंतु आमच्या धरणग्रस्त प्रत्येक काम करताना आम्हाला वजाबाकी ठेवून केले जातं, हा एक मोठी खेदाची बाब आहे. आज आम्ही जे जमलो आहोत आणि तुम्ही आमचा हे वरपर्यंत पोहोचवाल आमचे विचार, ह्या अपेक्षेने जमलो आहोत. तर आमच्या मुलांना काम, आमचं पुनर्वसन, आतापर्यंत रखडलेलं जेवढं आमचे अन्याय हाल अपेक्षा सहन करायचे तेवढं केलेलं आहेत, इथून पुढे करायला लागू नये अशी आमची एक शासनाला आणि लोकप्रतिनिधींना विनंती आहे. तर मुलांना काम, आतापर्यंत 340 लोकांना तुम्ही 4 एकर दिली, त्याप्रमाणे आम्हालाही 4 एकर द्या. तुमच्याकडे 4 एकर उपलब्ध नाही तर 2 एकर द्या, 2 एकरचा आमच्याकडे 4 द्या.
नंतर ती पुढे आम्हाला मिळेल ते आम्ही घ्यायला तयार आहोत. ह्या दृष्टीने सगळं काम करून घ्यावं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची इच्छा आहे. आणि आजपर्यंत आम्ही या 50 वर्ष हाल अपेक्षा सहन केल्या, त्याला कुठेतरी दुजरा मिळावं, त्याला कुठेतरी समाधानाचा वारे लागावं एवढीच इच्छा आणि माझ्या धर्मस्थ बांधवाची सर्व मनोकामना पुरी व्हावी ही सर्वानुमते मी विनंती करतो. आणि पत्रकार बांधवांनी हा हिरिरी शब्द आमचा पुढे पणाला लावून पुढे पाठवा हिरिरी विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवना धरणग्रस्त संयुक्त संघटना या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय नारायणजी बोडके, माजी अध्यक्ष रविकांतजी रसा, त्याचबरोबर संस्थेचे कायदेशीर सल्लागार वकील साहेब आणि सर्व धरणग्रस्त पदाधिकारी, शेतकरी बांधव, पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झाले. आवर्जून अचानकपणे आपल्या सर्वांच्या समोर ही पत्रकार परिषद घेत असताना आपल्या सर्वांचं पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. येत्या 3 तारखेला महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी एक बैठक आयोजित केली आहे. खरी तर ही बैठक आमच्या माहितीप्रमाणे पिंपरी चिंचवड ला पाईपलाईन बंदिस्त देण्यासाठी आयोजित केलेली आहे असं कानावर येत असताना धरणग्रस्तांना यामध्ये विश्वासात घेतलेलं जात नाही. त्या गोष्टीचा आम्हाला कोणत्याही कल्पना न देता आजची बैठक या ठिकाणी आयोजित केली आहे. आणि या बैठकीमधील जे काही मागण्या गेल्या 60 वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रलंबित आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांना जमीन देणे असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी लावली असेल, त्या अनेक प्रश्न प्रलंबित असताना हे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा त्या ठिकाणी शासन दरबारी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न देखील केलेला आहे. परंतु अनेक वेळा संघटनेने मोर्चे आंदोलने करून देखील हा प्रश्न सुटलेला नाही. तेव्हा भविष्यामध्ये हा प्रश्न सुटल्याशिवाय शासनाला कोणतेही काम या पवना धरणावर करता येणार नाही असे या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही जाहीर करतो की बंदिस्त पाईपलाईन असो किंवा धरणाचं मजबूतीकरण असो, भविष्यामध्ये पवना धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न हे प्रामुख्याने त्यांनी सोडवल्याशिवाय हे कोणतेही काम त्यांना करता येणार नाही असं या ठिकाणी प्रामुख्याने नमूद करून येणाऱ्या काळामध्ये जे काही उर्वरित शेतकरी आहेत 340 शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप झालेलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांना जमिनीचं वाटप व्हावं, त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं धरणग्रस्त यादीमध्ये नाव नाही त्या शेतकऱ्यांची यादी पुनर्गठित करून त्यांची कागदपत्राची शहानिशा करून आवडच्यानुसार ती यादी पूर्ण करून त्या धरणग्रस्तांना ठरल्याप्रमाणे 2 एकर या भागामध्ये आणि 2 एकर या जिल्ह्यामध्ये कुठेही जमीन दिली तरी आम्ही घ्यायला तयार आहोत अशी आमची प्रामुख्याने मागणी या ठिकाणी आपणा पुढं आवर्जून नमूद करून ही आमच्या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचवाल अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. आभार मानतो. असंच आमचं म्हणणे आहे. जेलवाहिनी पवना डॅम मधूनच देणार आहे ना या बैठकीत. आमचा प्रश्नच असा आहे की पवना जर झालं नसतं तर तुम्ही पाईपलाईनच नेली नसती. मग जर आता पाईपलाईनसाठी तुम्ही इतके ऍक्टिव्ह आहात तर तो 60 वर्षाचा जो प्रश्न आहे तो तुम्ही निकाली का काढत नाही? जर आम्हाला 2023 मध्ये पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री असताना सर्व तालुक्यातले विद्यमान आमदार साहेब असतील, माजी मंत्री असतील, खासदार साहेब असतील, यांच्या सगळ्यांची मिटिंग झाली. त्याच्यामध्ये आम्हाला कलेक्टरच्या स्वरूपात लिखित दिलं की पूर्वी झालं तसं तुम्हाला इथं 2 एकर आणि उपलब्ध होईल तालुक्यात तिथं 2 एकर असं पुनर्वसन आपल्याकडे आता डाटा पण आमच्याकडे आहे. दुसरा मुद्दा की जाणून बुजून आम्हाला टाळलं जातं का? कारण हा 60 वर्षाचा जो आमचा एकदम खराब अनुभव आहे शासनाच्या मार्फत, त्यामुळे आमची भूमिकाच नकारात्मक झाली
की जाणून बुजून शेतकरी आपला वापर करते का. त्यामुळं ही पत्रकार परिषद घेऊन त्या 3 तारखेच्या मीटिंगमध्ये जमल्यास आम्हाला जर प्राधान्याने भूमिका मांडण्याची संधी जर दिली तर आमच्या जे काय मागण्या आहेत किंवा जे काय आमची हालापेष्ट आहे त्या आम्ही त्या मंत्रिमंडळाच्या समोर कॅबिनेटच्या मांडू आणि तो आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा असल्यामुळे तुम्हाला आम्ही विनंती केली. तुमच्या जर सगळ्या मागण्या मान्य केल्या तर बंदिस्त वाहिनीला तुमचा पाठिंबा राहील का? कारण या भागातून त्यासाठी विरोध होते काय? मग हा जो प्रश्न आहे हा राजकीय आहे. त्याच्यामुळे परत आम्हाला त्या राजकारणामध्ये न पडता आम्ही फक्त पुनर्वसन जोपर्यंत नाही तोपर्यंत आम्ही याच प्रक्रियेला होऊन देणार नाही. मग ते मजबूतीकरण असेल नाही तर पाईपलाईन असेल. आमचं पुनर्वसन पहिलं करावं त्यानंतर आम्ही आमची भूमिका मांडू की नक्की आम्ही कशामध्ये आहोत. तर आज जर आम्ही आमची भूमिका जाहीर केली तर परत आमच्यावरतीच ताशेरे किंवा आमच्याकडेच गोठे येतील. कारण 60 वर्ष आम्ही भोगलेले. आमचा मूळचा खातेदार एक होता. आज त्याच खातेदाराचे 60-70 एका कुटुंबामध्ये वारस झाले. जर आता तुम्ही 2 एकर प्रमाणे प्रस्तावित करता ते 2 एकर जर भेटलं तर जे आम्ही आता कमीत कमी उदरनिर्वाहाचं साधन बनवले हे पण कम्प्लीट तुकडे होतील, ठिकऱ्या होतील. आम्ही तो धनगर प्रति जर आणणार नाही आम्हाला तिथून हाकलून बाहेर काढलं जाईल. त्यामुळे आमची भूमिका एक आहे की जर आम्हाला जर तुम्ही 2 एकर घेताय ते आम्ही घ्यायला तयार आहे. तडजोड म्हणून घ्यायला तयार आहे. तशी गरज नाही घ्यायची. तर तडजोड कारण कोर्टाने सूचित केले 2017 मध्ये कोर्टाने सूचित केले की जसं पूर्वी 340 लोकांचं झाले माझ्याकडे आता हे आहे 340 लोकांची यादी. कुठं कुठं कसं कसं वाटप झाले त्याच्यामध्ये 7 एकर पर्यंत वाटप झालेले 7.5 एकर पर्यंत वाटप आहे. मग जर तुम्ही त्यावेळेस त्या लोकांना केलं तसं आमचं जर केलं असतं तर आज हे दिवसच आले नसते. म्हणजे आज जर तुम्ही आम्हाला इथं 2 एकर दिलं तर आता कुटुंब संख्या इतकी मोठी झाली की आताची चालूची 2 फूट तुम्ही कुणाला एका मेरीला देत नाही. तर त्याच्यात आमचे हिस्सेदार वाढलेत, भागीदार वाढलेत. उद्या ते आमच्या उरावरती येऊन बसतील आणि इथून आम्हाला परत भूमिहीन होऊन शेती बाहेर निघायला लागेल. म्हणून जर ती 2 एकर आम्हाला उर्वरित जर भेटली तर तेच चुळी बांगडी म्हणून आम्हाला इतरत्र बाकीच्या खातेदारांना त्यांचं समाधान करून धरणग्रस्त म्हणून काय 10-5 गुंठे येतील तो आम्हाला तिथं परत तेवढंच. कारण आज तुम्हाला सांगतो प्रधानमंत्री किसान योजना आमच्या धरणग्रस्तांना नाही. कारण आमच्या गावांनी सातबाराच नाही. महाराष्ट्र शासन लाडकी बहीण योजना करते वर्षाला 40-45 हजार कोटी देणार येते. मग पवनीवरतीच एवढं तुमचं वक्रदृष्टी का? तुम्ही जाणून बुजून करता की काय? जर पवना निर्मिती होऊन शनी जर बाकीचं इतकं मोठं हे आमच्या व्यथा तुम्हाला कळाव्यात आणि जमलंच तर आमच्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला जर बोलवलं. लोकप्रतिनिधींवर आमचा विश्वास आहे परंतु त्यांनी सुद्धा आमचे प्रश्न मांडावे आणि ते मांडण्यासाठीच ही पत्रकार परिषद आहे. त्याच्यातून जे आम्हाला मांडण्याविषयी आहे ते मांडल्यानंतर त्यांच्या हे लक्षात यावं हे आम्हाला हेच सांगायचंय की आज पत्रकारांच्या समोर 340 लोकांना प्रमाणित तो झाला पाहिजे. हो ते आमच्याही लक्षात आहे पण तो विषय झाल्याशिवाय पुढे सरकत नाही. फक्त त्यांना त्याच्यात खिचडी करायची नाही म्हणून त्यांनी तो विषय त्यांनी टाळलेला आहे. पण पहिला विषय अजेंड्यावरती तोच असणार आहे कॅबिनेटच्या की पवनीचं पुनर्वसन काय. कारण अण्णा पण तेच म्हणलेत आणि बाळा वेगळे पण तेच म्हणलेत की हा तुमचा विषय पहिला होईल आणि नंतर पाईपलाईनच्या संदर्भात आपण पुढे जाऊ. त्यामुळे आमचे जे प्रतिनिधी आहे त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे. त्या दोघांनी आम्हाला ते सांगितल्यामुळेच आम्ही ह्या आज पत्रकार परिषदेत आम्हाला जायचं नाही. आमची भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवायची. पाणी आमचं नाही त्यांना पोहोचलं पाणी आमचं नाही. प्रश्न मांडायला एक मिनिट काय करा आता आपण प्रत्येकाला तेच जाईल त्यांच्या प्रश्नाचं थेट टू थेट उत्तर आपण देत नाहीये. त्याच्यामध्ये नाही तसं नाही. काय झालेलं आहे हा प्रकल्प आहे 60 वर्षापूर्वीचा. ह्याच्यामधले जे काय अडाके तडाके जे काय आहेत हे पेपर शासन पण उपलब्ध करून देत नाही. आज मला वाटतं अण्णांकडे पण याच्यातल्या बऱ्याचशा पेपर नसणार आहेत किंवा बाबा वेगळ्याकडे पण नाहीयेत. त्यामुळे नक्की फॅक्ट काय हा पदाधिकाऱ्यांना पण माहिती नाही. हा त्यांचा दोष नाहीये, हा प्रशासनाचा दोष आहे. प्रशासन काही पेपर लपवते. 12 पेटे 10 वर्ष आमदार होते. सुनील शेळके 10 वर्ष पंचवार्षिक टर्म झाले होईल काही वर्षामध्ये. त्यांच्याबद्दल अजून तुम्ही पोहोचवले माहितीच नाही. पोहोचवले तर आम्ही आमच्याकडे नाही. हे जे जुने पेपर आहेत ह्या ज्या याद्या आहेत हे त्यांच्यापर्यंत पोहोचले नसाव्यात. ते आम्ही आता त्यांना दिल्यात. त्याच्यावरती नाही आता त्यांचं जे मत आहे की जमीन उपलब्ध नाही तर त्यासाठी आमच्याकडे ही 3000 एकरची मावळमधली उपलब्ध शासकीय जमीन आहे. ह्याचा त्यांनी विचार करावा. दुसरा मुद्दा ते जे काय म्हणतात 2 एकर द्यायचं शासन म्हणतंय त्याच्यासाठी आमच्याकडे हा
पूर्वी झालेल्या 340 लोकांना जे दिलेले त्याचा आमच्याकडे हा डाटा आहे. दुसरा मुद्दा हा 9 मे 1973चा जो प्रशासकीय आदेश आहे ज्याच्या आधारे हे 340 लोकांना त्यांनी जमीन वाटप केल्या तो आमच्याकडे आहे. एकूण 70चा आदेश आहे. तिसरा मुद्दा ते म्हणतात की मूळ मालकाला देता येणार नाही, पण आमच्याकडे 328 एकर मूळ मालकाला दिलेला हा सुद्धा डाटा आहे. मग एकाच प्रकल्पामध्ये वेगवेगळे कायदे असे असतात का? बापाला 2 मुलं आहेत, एकाला 1 न्याय आणि एकाला 1 न्याय असा होऊ शकतो का? हे जर होत असेल तर ही लोकशाही आहे का हा प्रश्न. हो हो, आमचं पण पहिलं 2 एकर प्लस 2 एकर अशी जी भूमिका आमची आहे जी कलेक्टरच्या समोर सर्व विश्वासात घेऊन लोकांना तडजोड म्हणून केलेलं आहे त्या मुद्द्यावरती आम्ही काय नाही. आता तुम्ही सगळ्या पेपर जो सांगत होता ते सगळे पेपर पोहोचवले. मग शिरसाळ दादा म्हणत होते की शेतकरी आणि धरणग्रस्तांमध्ये काहीतरी मतभेद करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा होता, जी काय आता मिटिंग आहे त्या मिटिंगला जे काय आम्हाला निमंत्रित न करता परस्पर जे काही मिटिंग घेत आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे की शेतकऱ्यांच्या ज्या काही मुख्य भूमिका आहेत त्या मुख्यमंत्र्यांपर्यंत न पोहोचवता परस्पर निर्णय घेण्याचा जो काही कॅबिनेट कडनं जो काही प्रयत्न होते त्या संदर्भामध्ये त्यांचं म्हणणं होतं. कॅबिनेटची जी बैठक आहे ना, परत विषय पवना धरण जेव्हा निर्मिती झाली तेव्हा आतापर्यंत जेवढं चर्चेत नव्हतं तेवढं जलवाहिनीच्या प्रकरणात चर्चेत आलं. कोरोना वसनाचा विषय आहे तो चर्चेत नव्हतं आणि आता सरकार दरबारी जो प्रश्न प्रामुख्याने घेतला जातो तो फक्त जलवाहिनीचा आहे. मग तुमचा पुनर्वसन झालं तरच तुम्ही जलवाहिनी देणार आहे का? सदासजी जलवाहिनीला तुमचा विरोध मवाळ होणार आहे का तुम्हाला जर पुनर्वसन फक्त झालं नाही? आता जर तुम्ही असं करणार असाल तर मग ते 3 लोक जे गेले किंवा 12 लोक जखमी आहेत त्या सगळ्यांवरती तुम्ही कसं बांधणार? त्यांनी आता तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे खरं तर सविस्तररित्या अध्यक्षांनी, की मुळात आता जो काही प्रश्न आहे आमचा पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेच्या वतीने जे काही गेली 60 वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहे तो प्रामुख्याने प्रथम प्राधान्याने सोडवण्यात यावा यासाठी सरकार दरबारी आमच्या अनेक वर्षापासूनचा अर्ज, विनंत्या, आंदोलन चालू आहे. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या समोर झालेल्या 19 मे 2023च्या मीटिंगमध्ये त्यांनी पवना परिसरामध्ये 2 एकर व पवना परिसराच्या बाहेर 2 एकर असं एकत्रित 4 एकर क्षेत्र देण्याचं मान्य केलेलं आहे. त्याच्या अनुषंगाने पुनर्वसन मंत्री असतील, जलसंपदा मंत्री असेल, मुख्यमंत्री असतील आणि स्थानिक पदाधिकारी असतील यांनी त्याचा पाठपुरावा करून प्रथम आमचं पुनर्वसन करावं आणि त्याच्यानंतरच्या ह्या ज्या काही दुय्यम मागण्या आहे मग त्याचा मजबूत आमचा 100% विरोध राहणार. 100 पवना बंदिस्त लाईनला पण राहणार, पवनाच्या मजबूतीकरणाला पण राहणार आणि पवनातले जे काय पवना धरणाच्या संदर्भामधले जे काय इतर प्रशासनाला जे काय कामं करायची असतील जोपर्यंत आमचं धरणग्रस्तांचं पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं काम आम्ही करून देणार नाही. हे आमचे पहिलं. तुम्हाला काही विरोध नाही आला किंवा काही कळवलं नाही, काही उपोषित किंवा काय पुढचं 3 तारखेला काय करणार? आम्ही त्या संदर्भामध्ये प्रशासनाला वेळोवेळी निवेदन दिलेले आहे आणि आता तुमच्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून पण सांगतो 3 तारखेला जर का आमच्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसना संदर्भामध्ये ठोस आणि लेखी स्वरूपामध्ये जर का काही निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही आगामी काळामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी उभारू आणि त्याची जी काय परिणाम असतील ते शासनाने त्याची जबाबदारी स्वीकारावी असं आपण या ठिकाणी आम्ही आपल्याला सूचित करतो. 3 लोकांचं बलिदान गेलेलं त्यासाठी आतापर्यंत आंदोलन झालेली आहे पण काही फरक पडला नाही. तुमच्या 3 तारखेनंतर आंदोलन काही फरक पडला असं वाटतंय का? नाही, निश्चितपणे मुळात जे काही यापर्यंत बलिदान गेलंय ते खरं तर खूप दुर्दैवी आहे. इथून पुढे परत कोणाचंही बलिदान न होता आम्हाला न्याय कसा भेटेल यासाठी जी प्रेस कॉन्फरन्स खरं तर आयोजित केलेली आहे. वास्तविक पाहता तेव्हापासून काहीच झालं नाही अशातला भाग नाहीये. आता चालू याच्यामध्ये 19 मे 2023 नंतरून शासन दरबारी 2 एकर पवना परिसरात 2 एकर इतरत्र याप्रमाणे 4 एकरचं वाटप करण्यात यावं यासाठी पुनर्वसन मंत्री यांच्याकडे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडून प्रस्ताव गेलेला आहे. तो प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितच 4 एकर प्रमाणे पुनर्वसन करून जे शासन आम्हाला न्याय देतील या न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत. एक मुद्दा फक्त होतो. शेवटचा एक मुद्दा तुम्हाला सांगू इच्छितो. माननीय महेशदादा लांडगे यांची सुद्धा आम्ही एका आपल्या न्यूजच्याच माध्यमातून जी काय बाईट पाहिली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी नमूद केलंय की हा जो काही बंदिस्त पाईपलाईनचा प्रश्न आहे
जे काय पुनर्वसनामधले जे काही प्रलंबित शेतकरी आहे त्या सर्वांच्या प्रश्नाची सोडवणूक केल्यानंतरच आम्ही करूया, हे आम्ही प्रेसच्या किंवा त्यांच्या बाईटच्या माध्यमातून पाहिलंय. माननीय खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांना आम्ही व्यक्तिशः महिनाभरापूर्वी भेटलो होतो. त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमचा जोपर्यंत पवना धरणग्रस्तांचा प्रश्न सोडवला जाणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचं कामकाज करणार नाही. विद्यमान आमदार सुनील शेळके असतील, हेही वारंवार आमच्या या मताशी आम्हाला पूर्ण त्यांचा पाठिंबा आहे. माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे याही मान्यवरांचा आम्हाला ह्या मागणीला पाठिंबा आहे. नवे तर तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा आमच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्या सर्वांचा आम्हाला 2 एकर अधिक 2 एकर याप्रमाणे 4 एकर वाटप व्हावं यासाठी त्यांचा पूर्णपणे आम्हाला पाठिंबा आहे. आणि त्यांचंही म्हणणं आहे की जे यापूर्वी 9 मे 1973च्या GR प्रमाणे जे काही वाटप झालेलं आहे त्याच पद्धतीने उर्वरित खातेदारांचं वाटप करण्यात यावं. खरं तर प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षापासून आम्हाला टाळाटाळ केली जायची की तुम्हाला पुनर्वसन कायदा लागू होत नाहीये, परंतु हायकोर्टाने त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की जरी पवनाला पुनर्वसन कायदा लागू होत नसला तरी पण यापूर्वी 9 मे 1973च्या GR प्रमाणे 340 खातेदारांचं वाटप झालेलं आहे. त्याच पद्धतीने सर्वांना समान न्याय देता येईल या पद्धतीने आपण वाटप करून राज्य शासनाने सन्मानजनक तोडगा काढावा असं त्यांना आदेशित केलेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब असतील किंवा संबंधित मंत्रालय यांच्याकडून सविस्तर असं त्याच्यावरती न्याय करून आम्हाला 4 एकरचं पुनर्वसनाची मागणी आमची मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आता 50 वर्ष झाले जमीन नाही मिळली. आता 50 वर्ष झाले जमीन आम्हाला शेतकऱ्या धरणग्रस्तांना मिळलेली नाही. आता या 5 ते 10 वर्षात सुनील अण्णा